Hello everyone and welcome back in another video lesson of Endeavor Academy's online campus. In yesterday's class we discussed about what do you mean by clause, and the clause has two subtypes. Which are those? Number 1 मेन क्लॉज and number 2 सबऑर्डिनेट क्लॉज. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या लेक्चरमध्ये क्लॉज म्हणजे काय हे आपण पाहिलं. क्लॉज म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट येतो त्याला आपण वन क्लॉज असं आपण म्हणतो. मग क्लॉजेसचे मुख्य प्रकार किती पडतात? क्लॉजेसचे मुख्य प्रकार पडतात मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मग मेन क्लॉज म्हणजे काय? ज्या क्लॉजची सुरुवात कंजंक्शननी होत नाही आणि त्याला स्वतःच पूर्ण अर्थ असतो त्याला आपण काय म्हटलंय? मेन क्लॉज असं आपण म्हटलं. आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय? जनरली त्या क्लॉजची सुरुवात कंजंक्शनने होते आणि स्वतःचं कंप्लीट मिनिंग नसतं. या सबऑर्डिनेट क्लॉजला मेन क्लॉज वरती मिनिंगसाठी अर्थासाठी अवलंबून राहावं लागतं. हे आपलं कालच्या लेक्चर पर्यंत झालेलं होतं. आता सबऑर्डिनेट क्लॉजेसचे सुद्धा 3 उपप्रकार पडतात. मी मेन क्लॉजचं म्हणत नाहीये, सबऑर्डिनेट क्लॉजेसचे 3 उपप्रकार पडतात. कोणते कोणते आहेत सबऑर्डिनेट क्लॉजेसचे प्रकार? एक आहे नाउन क्लॉज, दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा आहे ॲडवर्ब क्लॉज. ओके. आता नाउन क्लॉजेसचे पण उपप्रकार पडतायत, परंतु आपण ते शिकत असताना आपण पाहूया. ही डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर लक्षात असू द्या. क्लॉज, सब्जेक्ट प्रिडिकेट म्हणजे क्लॉज, त्याच्यानंतर मेन क्लॉज, कंजंक्शननी सुरुवात होत नाही, स्वतःचं कंप्लीट मिनिंग. सबऑर्डिनेट क्लॉज जनरली कंजंक्शननी सुरुवात होते आणि स्वतःचं कंप्लीट मिनिंग नसतं. मिनिंगसाठी मेन क्लॉजेसवरती अवलंबून राहावं लागतं. आणि सबऑर्डिनेट क्लॉजेसचे 3 उपप्रकार पडतात: नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज. आता आपण एक एक क्लॉज स्टेप बाय स्टेप आपण त्याचं डिस्कशन करूया. आता आपण पहिला क्लॉज आपण पाहणार आहोत. पॉज करून लिहून घेऊ शकता. आपला पहिला क्लॉज आपण पाहतोय नाउन क्लॉज. आता बघा, आपल्याला हे समजत नाहीये नाउन क्लॉज म्हणजे नेमकं काय. नाउन क्लॉज आपण ओळखायचा कसा, काय ट्रिक्स आहेत, काय स्ट्रॅटेजीज आहेत, वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल इन टुडेज क्लास. आजच्या क्लासमध्ये आपण नेमकं तेच पाहणार आहोत. हे पण समजून घ्या, सबऑर्डिनेट क्लॉज हा नाउन क्लॉज असतो, सबऑर्डिनेट क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो, सबऑर्डिनेट क्लॉज हा ॲडवर्ब क्लॉज असतो. मग आता आपल्याला जर समजा नाउन क्लॉज ओळखायचा असेल तर आपण कशा पद्धतीनं ओळखणार आहोत? दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस नाव. आता आपण तेच पाहणार आहोत. मी एक एक्झाम्पल घेतो. वाक्य बघा. आय डू नॉट नो, एक्झाम्पल आहे, आय डू नॉट नो हाऊ टू स्विम. आय डू नॉट नो हाऊ टू स्विम. तुम्हाला कोणताही क्लॉज विचारला, काहीही विचारलं, सगळ्यात पहिल्यांदा ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे सेपरेट द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. बाकीच्या गोंधळ आपण नंतर बघू, परंतु आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करता यायला पाहिजे. मग आता मेन क्लॉज कोणता आहे? आय डोंट नो हा आहे मेन क्लॉज. एक सब्जेक्ट आहे आणि एक प्रेडिकेट आहे. हाऊ टू स्विम, दिस इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, दिस इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. मग आता मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज बाजूला केला का हा सबऑर्डिनेट क्लॉज हा एक तर नाउन क्लॉज असू शकतो, हा सबऑर्डिनेट क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असू शकतो, किंवा हा सबऑर्डिनेट क्लॉज ॲडवर्ब क्लॉज सुद्धा असू शकतो. आता तुम्ही म्हणा सर हा नाउन क्लॉज आहे, कसं काय? हेडिंग दिली आहे म्हणून. ओके, आता इथं जमतंय, एक्झाम मध्ये काय करणार ना. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला डिक्शनरी डेफिनेशन नाही देत, आपली एक हिंट्स आहे, ती महत्वाची आपण लक्षात ठेवायची. जेव्हा आपण एक्झाम्पल मधून आपण रूल तयार करतोय, जेव्हा आपण मेन क्लॉजला कशाने प्रश्न विचारायचा? व्हॉटने प्रश्न विचारतो. आणि जर सबऑर्डिनेट क्लॉज उत्तर आले तर तो नाउन क्लॉज असतो. हे लक्षात ठेवा.
आता बघा आपण प्रश्न विचारूया मेन क्लॉजला व्हॉटने. व्हॉट डू आय नॉट नो, व्हॉट डोंट आय नो, मला काय माहित नाही. उत्तर मिळतंय हाऊ टू स्विम. काय उत्तर मिळतंय मला? हाऊ टू स्विम. ज्या ज्या वेळेस मेन क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचाराल आणि व्हॉटने प्रश्न विचारून जर सबऑर्डिनेट क्लॉज, पूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज जर वाक्याचं उत्तर आलं, आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं, तर त्याला आपण सबऑर्डिनेट नाउन क्लॉज असं आपण म्हणतो. आता तुम्ही म्हणा सर बाकीच्या क्लॉजला प्रश्न विचारून जमत नाही का? नाही, त्याला उत्तरच मिळणार नाही आपल्याला. त्यामुळं हे फक्त आणि फक्त नाउन क्लॉजच्याच बाबतीत होईल. पहिली गोष्ट तुम्हाला समजली. काय करायचंय? मेन क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारायचा. मेन क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारला, आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज उत्तर आलं का त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट नाउन क्लॉज. काहीही अवघड नाही. आणखीन दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया. व्हॉट ही सेज इज इंडियन लँग्वेज. तो जे बोलतोय ना ती भारतीय भाषा आहे. नेहमीप्रमाणे आपण काय करत आलोय? आपल्याला करायचंय मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट. पहिली गोष्ट हीच आहे. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करूया. दोन व्हर्ब आहे म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवातीला आला हे समजतंय. दोन व्हर्ब असल्यामुळे आपण वेगळं वेगळं केलंय. हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज, हे आहे मेन क्लॉज. आता हा सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आहे का ऍडजेक्टिव्ह आहे का ऍडवर्ब आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सजेस्ट करतो नाउन आहे की नाही ते पहा. नसलं तर आपण पुढे जाऊ. आता नाउन क्लॉज ओळखायचा म्हटल्यावर काय करावं लागतंय? मेन क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारावा लागतोय. व्हॉट इज इंडियन लँग्वेज? कोणती भारतीय भाषा आहे? व्हॉट ही सेज, तो जो बोलतोय, तो जो म्हणतोय ती भारतीय भाषा आहे. म्हणजे थोडक्यात मला व्हॉटने प्रश्न विचारले असता याचं उत्तर मला सबऑर्डिनेट क्लॉज आलं. आणि ज्या वेळेस व्हॉटने मेन क्लॉजला प्रश्न विचारतो आणि सबऑर्डिनेट क्लॉज उत्तर येतं त्याला आपण काय म्हणतोय? सबऑर्डिनेट नाउन क्लॉज असं आपण म्हणतोय. मी आता एक तिसरं एक्झाम्पल घेतोय. आपण हे एक्झाम्पल काल पाहिलं होतं. द मॅन हू वॉज हिअर इज माय फ्रेंड. आता याच्यातला मेन क्लॉज कोणता, सबऑर्डिनेट क्लॉज कोणता तेही कळेल. इथं आपल्याला कंजंक्शन दिसलं म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज म्हटलोय मी. आणि द मॅन इज माय फ्रेंड, आता हा जो आहे हा मेन क्लॉज आहे. ओके, द मॅन इज माय फ्रेंड. या वाक्यामधील हू वॉज हिअर इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. आता हे सबऑर्डिनेट क्लॉज नाउन क्लॉज आहे का ते आपण बघूया. मग नाउन क्लॉज ओळखायचं म्हणलं प्रश्न विचारावा लागतो. व्हॉट इज द मॅन माय फ्रेंड? माझा काय मित्र आहे? ओके, म्हणजे तो माणूस काय माझा मित्र आहे? प्रश्नच चुकीचा होतोय, ऐकायलाच कस तरी होतोय. म्हणजे प्रश्न मी विचारला असता या ठिकाणी मेन क्लॉजला मी व्हॉटने प्रश्न विचारला, हे उत्तर आलं नाही. एवढं तर समजलं. हे उत्तर नाही आलं म्हणजे 101% दिस इज नॉट अ नाउन क्लॉज. म्हणजे हे 100% आपल्याला नाउन क्लॉज नाही हे समजलंय. मग कोणता क्लॉज आहे ते आपण नंतर पाहू. आपण आता स्टिक टू द नाउन क्लॉज ओनली. मग नाउन क्लॉज ओळखायचा असेल, पुन्हा सांगतोय, मेन क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारा आणि जर सबऑर्डिनेट क्लॉज उत्तर आलं तर त्याला आपण नाउन क्लॉज असं आपण म्हणतो. आता अशा प्रकारच्या नाउन क्लॉजेसचे पण काही सब टाईप आहेत. ओके, ते सब टाईप आपण डिटेलमध्ये पाहूया. तोपर्यंत पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण नाउनचा पहिला उपप्रकार शिकतोय. त्याचं नाव आहे सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट केल्यानंतर जर सबऑर्डिनेट क्लॉज उत्तर आलं तरच त्याच्या सब टाईप मध्ये घुसा, नाही तर सब टाइप्स मध्ये जायची गरज नाही. तो नाउन क्लॉज नसायचा तर किती दिवस तुम्ही जर शोधत बसल्याचा सब टाइप कोणता आहे सापडेल का? नाउन क्लॉज असला तरच त्याचा सब टाइप आपल्याला शोधावा लागेल. ओके, मग आता मी एक एक्झाम्पल लिहितो. एक्झाम्पल मधून आपल्याला चांगलं समजेल. वाय सी लेफ्ट इज अननोन. वाय सी लेफ्ट इज अननोन. ओके, ती का निघून गेली ते कुणालाही माहीत नाही असं त्याचा अर्थ आहे. कोणतंही वाक्य विचारू द्या तो आपल्याला, कोणतंही वाक्य आपल्याला विचारलं का मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करायचा असतो त्याचा. आपल्याला माहिती आहे वाय सी लेफ्ट हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता मी इतका डिटेल जाणार नाही, ते तुम्हाला येतं मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज ओळखता. इज नोन हे आहे मेन क्लॉज.
मग आता मेन क्लॉज आहे, याला जर सबऑर्डिनेट नाउन क्लॉज जर ओळखायचा असेल तर काय करत आलोय आपण, मेन क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारत आलोय. लेट अस आस्क द क्वेश्चन टू द मेन क्लॉज बाय व्हॉट. आपण प्रश्न विचारूया. व्हॉट इज अननोन, काय माहिती नाहीये. वाय सी लेफ्ट म्हणजे उत्तर मला मिळतंय, आणि ज्या क्षणी मला उत्तर मिळतंय म्हणजे हा नाउन क्लॉज आहे बाबा. मग नाउन क्लॉज आहे ना, तर नाउन क्लॉजच्या पहिल्या उपप्रकारात जाऊ, तो सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे का हे आपल्याला पाहायचंय. मग वाक्याच्या सब्जेक्टच्या पोझिशनला दिसतोय. सब्जेक्ट म्हणजे काय, इंग्रजीमधली वर्ड ऑर्डर तुम्हाला माहिती आहे ना, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, कर्ता क्रियापद कर्म, वर्बच्या अगोदर जे येईल त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतोय आपण. मग या ठिकाणी वर्बच्या अगोदर वाय सी लेफ्ट पूर्ण सबऑर्डिनेट क्लॉजच आलाय. मग हा सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. हा सबऑर्डिनेट नाउन क्लॉज नाउनचं फंक्शन करतोय, याच्यामध्ये या वाक्यामध्ये नाउनचं कार्य करतोय. लक्षात ठेवा, नाउन क्लॉज असला का त्या वाक्यामध्ये तो नाउनचं कार्य करेल. ऍडजेक्टिव्ह क्लॉज असेल तर त्या वाक्यामध्ये ते ऍडजेक्टिव्हचं कार्य करेल. ऍडवर्ब क्लॉज असेल तर त्या वाक्यामध्ये ते ऍडवर्बचं कार्य करेल. एवढी सोपी मेथड आहे बाबा आपल्याकडे. वाय सी लेफ्ट ही आहे सबऑर्डिनेट नाउन क्लॉज सब्जेक्ट ऑफ द वर्ब. आता आणखी एक दुसरं एक्झाम्पल पाहूया. व्हॉट ही सेज इज इंडियन लँग्वेज. आत्ताच आपण पाहिलं व्हॉट ही सेज इज इंडियन लँग्वेज. बघूया आता आपण या ठिकाणी पुन्हा एकदा मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करू. हा आहे वाक्याचा सबऑर्डिनेट क्लॉज. इज इंडियन लँग्वेज आहे मेन क्लॉज. मी पहिल्यांदा याला व्हॉटने प्रश्न विचारून घेतो. व्हॉट इज इंडियन लँग्वेज, कोणती भारतीय भाषा आहे. व्हॉट ही सेज म्हणजे मला याचं उत्तर मिळतं हा नाउन क्लॉज आहे. नाउन क्लॉजचा सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे का ते पाहिलं पाहिजे. सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे वर्बच्या अगोदर येतो. सब्जेक्ट हा वर्ब पूर्वी येत असतो. ज्यावेळी सबऑर्डिनेट क्लॉज सब्जेक्ट म्हणून येते, हा सबऑर्डिनेट क्लॉज सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, त्याला सब्जेक्ट ऑफ द वर्ब असे नाउन क्लॉजचं उपप्रकार म्हटलं जातं. म्हणजे सब्जेक्टच्या पोझिशनला आला, सब्जेक्ट ऑफ द वर्ब होय. इज इट क्लिअर? प्लीज राईट इट डाऊन. लिहून घ्या व्यवस्थित. नाउनचा दुसरा उपप्रकार आहे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. इंग्रजीमध्ये ऑब्जेक्ट कुठे येतं, वर्ब नंतर. सब्जेक्ट कुठे येतं, आपल्या वर्बच्या अगोदर. मग ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब एक्झाम्पल मधून आपण पाहूया. आय डोंट नो हाऊ टू स्विम. आय डोंट नो हाऊ टू रीड असं घेऊया आता. हाऊ टू रीड. ओके. मेन काम काय, त्याचं मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करा. I don't know. I have made a mistake, my friend, over here. I don't know how to read. This is our sentence. आता बघा आपण हे करूया. मेन क्लॉज आहे आय डोंट नो, हा आहे वाक्यातला मेन क्लॉज. हाऊ टू रीड हा काय आहे वाक्यातला सबऑर्डिनेट क्लॉज. मग आता हा सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आहे, याच्यासाठी कधीच विसरायचं नाही, प्रश्नच विचारायचा तरच पुढच्या स्टेपकडे जायचं. व्हॉट डू आय नॉट नो, मला काय माहीत नाही. हाऊ टू रीड कसं वाचायचं मला हे माहीत नाही. मग हे आहे वाक्यातला नाउन क्लॉज. मग मला सांगा ही वर्बच्या अगोदर आहे का वर्बच्या नंतर आहे. वर्बच्या नंतर आलं, मग वर्बच्या नंतर इंग्रजीमध्ये काय येतं, ऑब्जेक्ट येतं. म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज कशाच्या जागेवरती आलाय, ऑब्जेक्टच्या जागेवरती आलाय. मग ऑब्जेक्टच्या जागेवरती आल्यावर जेव्हा सबऑर्डिनेट नाउन क्लॉज, हा सबऑर्डिनेट नाउन क्लॉजच आहे, त्या वाक्यातील ऑब्जेक्टच्या जागी येतो. या वाक्यात ऑब्जेक्टच्या जागी आलाय म्हणून त्याला ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब असे म्हणतात. किती सिंपल आहे नाही का. ओके. आता त्याच्या पुढे पण घेऊ शकतो. आणखीन एखादं एक्झाम्पल पाहूया आपण. ही डझंट लाईक वेअर सी लिव्ज. त्याला ती जिथं राहते ते अजिबात आवडत नाही. कदाचित चांगला प्लेस वगैरे नसेल म्हणून तो म्हणत असेल. ओके. मग आता आपल्याला मेन काम काय, सबऑर्डिनेट क्लॉज ओळखू. वेअर सी लिव्ज, दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज. ही डझंट लाईक हे आहे वाक्यातला मेन क्लॉज.
मग मेन क्लॉज पण आलाय वाक्यामध्ये. आता आपण याला प्रश्न करू व्हॉटने. व्हॉट डज ही नॉट लाईक, त्याला काय आवडत नाही. वेअर सी लिव्ज, ती जिथं राहते ते काय त्याला आवडत नाही. म्हणजे हा नाउन क्लॉज आहे. सब्जेक्टच्या पोझिशनला आहे का ऑब्जेक्टच्या पोझिशनला आहे. किती सिंपल आहे बघा. सब्जेक्टच्या पोझिशनला असतं तर सब्जेक्ट ऑफ द वर्ब, आणि हा आहे ऑब्जेक्टच्या पोझिशनला, मग ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. इज इट अंडरस्टूड बाय यू ऑल. ओके, सगळ्यांना समजलंय का. आय होप, मला आशा आहे का तुम्हाला हे चांगलं समजतं आहे. ओके, पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. सबऑर्डिनेट नाउन क्लॉजचा तिसरा सब टाइप आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, क्रियापदाचे पूरक असं आपण त्याला म्हणतो. आता बघा, कोणत्या कोणत्या क्रियापदानंतर सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आला तर त्याला कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब असं म्हणायचं. am, is, are, was, were, shall be, will be. To be चे प्रेझेंट फॉर्म am, is, are. To be चे पास्ट फॉर्म was, were. To be चे फ्युचर फॉर्म shall be, will be, become, seem. म्हणजे हे जे am, is, are, was, were, shall be, will be, become, seem या क्रियापदांना काय म्हटलं जातं. इनकम्प्लीट प्रेडिकेशन. इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे अपूर्ण अर्थाचे वर्ब्स, अपूर्ण अर्थाचे क्रियापद. आता अपूर्ण अर्थाचे क्रियापद का म्हटलं जातं त्यांना. आता मी याच्यातलं कोणतंही एक वाक्य घेतो बघा. ही इज, असं एवढंच जर म्हटलं ही इज, वाक्य पूर्ण वाटतं का रे. नाही ना. मग मला इथं डॉक्टर, इंजिनियर, टीचर असं काहीतरी घ्यावं लागेल मला, आहे की नाही. दे वेअर इन पुणे. ओके, दे वेअर इन पुणे. नुसतं दे वेअर कंप्लीट वाटतं का. नाही. म्हणजे ज्या वेळेस फक्त आपण सब्जेक्ट नंतर एवढे क्रियापद आपण लिहू, त्या क्रियापद हे अपूर्ण अर्थाचे असतात. मग अपूर्ण अर्थाच्या क्रियापदांना, अपूर्ण अर्थाच्या वर्बला, इनकम्प्लीट प्रेडिकेशनला काहीतरी एखादा शब्द किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स किंवा एखादं वाक्य किंवा एखादा क्लॉज अर्थ पूर्ण करण्यासाठी लागत असतो. त्याला आपण इनकम्प्लीट प्रेडिकेशन वर्ब्स असं म्हणतो. म्हणजे हे वर्ब्स एकटे कधीच येणार नाहीत, यांच्या पुढं काही ना काही येईल. एक शब्द तरी येईल, शब्दांचा समूह तरी येईल, नाही तर क्लॉज तरी येईल, वाक्य तरी येईल, तरच ते ह्या शब्दांना, या क्रियापदांना अर्थ प्राप्त होतो. याला आपण इनकम्प्लीट प्रेडिकेशन असं आपण म्हणतो. आता इनकम्प्लीट प्रेडिकेशन अवघड अजिबात नाही ओळखण्यासाठी, पण एक गोष्ट तुमच्यामध्ये होऊ शकते, त्यामुळे मी तिथं हे करतोय. एक्झाम्पल पाहूया आपण. माय बिलीफ इज, ओके, माय बिलीफ इज दॅट स्वरा विल पास द एक्झाम. माय बिलीफ इज दॅट स्वरा विल पास द एक्झाम. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मेन काम काय करायचंय. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करायचा आहे. करून टाकू. माय बिलीफ इज द मेन क्लॉज. दॅट स्वरा विल पास द एक्झाम, स्वरा विल पास द एक्झाम सबऑर्डिनेट क्लॉज. आता हा सबऑर्डिनेट क्लॉज नाउन क्लॉज आहे की नाही ते मला पाहावंच लागेल. ओके, आता मी पाहतोय. व्हॉट इज माय बिलीफ. माझी बिलीफ काय आहे, माझा कशावर विश्वास आहे बाबा, माझी कशावर फेथ आहे. दॅट स्वरा विल पास द एक्झाम, की जी स्वरा आहे ती पास होणार आहे एक्झाम, ही माझी बिलीफ आहे, माझा विश्वास आहे. म्हणजे याचा अर्थ दॅट स्वरा विल पास द एक्झाम इट इज अ नाउन क्लॉज. ओके, सब्जेक्टच्या जागेवरती आलाय का रे. नाही आलेला सब्जेक्टच्या जागेवर. सब्जेक्ट ऑफ द वर्ब नाही. ऑब्जेक्टच्या जागेवर आलाय का. तुम्ही म्हणता ना आलाय ना सर, मग काय करायचं आता. मी घाबरू नका, मी आहे. ऑब्जेक्ट वर्ब नंतर आलंय, पण ते ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब का नाहीये यामध्ये असं बघून घ्यायचं. जर समजा एखादा नाउन क्लॉज ऑब्जेक्टच्या जागेवरती आला, कर्माच्या जागेवरती आला, आणि त्याच्या अगोदर इनकम्प्लीट प्रेडिकेशन वाले वर्ब असतील, म्हणजे am, is, are, was, were, shall be, will be, become, seem असे जर वर्ब असतील तर त्याला ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब न म्हणता कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब असं म्हणावे. कळलं का सगळ्यांना. आपल्याला शेवटी आपण जे अनेक एक्झाम्पल घेणार त्याच्यात तुम्हाला आणखी मी समजून सांगेलच. ओके, आता मी पुढचं एक्झाम्पल घेतो. दिस इज व्हॉट आय टोल्ड यू, किंवा दिस वॉज व्हॉट आय टोल्ड यू. दिस इज व्हॉट आय टोल्ड यू. मेन काम.
आपल्याला दिस वॉज इज अ मेन क्लॉज, व्हॉट आय टोल्ड इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. मग हा नाऊन क्लॉज आहे की नाही तो पाहू. व्हॉट वॉज दिस ते काय होतं, व्हॉट आय टोल्ड यू मी तुला जे सांगितलं ते. मग हा उत्तर नाऊन क्लॉज आलंय, वाद नाही तिथं, अजिबात अडचण नाही, नो डाऊट. पण आता हे सब्जेक्टच्या पोझिशनला आलंय का, नाही. ऑब्जेक्टच्या पोझिशनला दिसतंय, पण ऑब्जेक्टच्या पोझिशनला दिसलं का त्याच्या अगोदर क्रियापद बघायचं, वर्ब बघायचं, याच्यापैकी आलंय. मग हे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब नसून हे आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. किती सिंपल आहे, समजताय. फक्त एवढ्या दोनच गोष्टीमध्ये होत असतात. सब्जेक्टच्या पोझिशनला आलं सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्टच्या पोझिशनला आलं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. पण ऑब्जेक्टच्या पोझिशनला दिसतंय पण त्याच्या अगोदर हे जर वर्ब झाले याच्यापैकी एक आलं, सगळ्यात नसते येत मित्रांनो, त्याच्यापैकी एकच येईल नाही का. ते जर आलं तर त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. ओके, पॉज करून लिहून घ्या. नाउन क्लॉजचा चौथा उपप्रकार आहे नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह. आता प्रश्न आपला असा आहे, सर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय. बघा, इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस वर्ब वन. एक्झाम्पल, टू प्ले, प्ले हे वर्ब वन आहे. टू गो, ओके. टू डान्स, टू डान्स, ओके. मग या इन्फिनिटिव्ह नंतर काय होतं, या इन्फिनिटिव्ह नंतर सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आल्यास, सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आल्यास त्यास नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह, ॲज ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह असे म्हणतात. ओके, इन्फिनिटिव्ह असे म्हणतात. इन्फिनिटिव्ह म्हणजे समजलं मित्रांनो तुम्हाला. टू प्लस वर्ब वन, टू गो, टू डान्स, टू कम, टू सिंग, ओके, टू बाय, टू स्लीप, टू डान्स इत्यादी जे आहेत टू प्लस वर्ब वन आलं का त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. मग आता आपण एखादं एक्झाम्पल पाहूया. राहुल, एक्झाम्पल पहा. राहुल सेंट टू महेश टू सी what had happened. याचा अर्थ असा आहे, राहुलने महेशला पाठवलं, काय बघण्यासाठी पाठवलंय, काय झालंय ते बघण्यासाठी राहुलने महेशला पाठवलं असा त्याचा अर्थ आहे. मेन काम आपलं एकच, काय करायचं, सब्जेक्ट आणि मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करायचा, त्याच्याशिवाय विसरायचंच नाही. आता बघा, राहुल सेंट टू महेश, दिस इज द मेन क्लॉज. का बरं, कारण इथून कंजक्शन सुरू झालंय. व्हॉट हॅड हॅपन, दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज, दिस इज मेन क्लॉज. आता उत्तर तुम्हाला मिळू शकेल. ओके, उत्तर मिळालं, हा नाउन क्लॉज आहे. आता हे बघायची पण आपल्याला गरज नाही. पण बघा, आता या सबऑर्डिनेट नाउन क्लॉजच्या अगोदर एक गोष्ट झाली आहे, टू प्लस वर्ब वन आलेला आहे. मग टू प्लस वर्ब वन आलं ना, लगेच त्याला म्हणून टाकायचं ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह. दिस इज अ नाउन क्लॉज विदाउट अ डाऊट, काही शंका नाही त्याच्यात. पण त्याच्या अगोदर इन्फिनिटिव्ह आलंय, मग इन्फिनिटिव्ह आलं का त्याला आपण काय म्हणणार, नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह असे आपण म्हणतो. हाऊ सिम्पल इट इज, राईट. एकदम सिम्पल आहे, ओळखण्यासाठी पण अत्यंत सोपं जातं आपल्याला. आय वॉन्ट टू नो, दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण. आय वॉन्ट टू नो व्हॉट ॲक्शन you have taken, what action you have taken असं एक्झाम्पल आहे. मला हे माहिती करून घ्यायचं, काय ऍक्शन घेतली आहे त्याच्यावरती. एखाद्या पोलिसांना विचारतो आपण, केस टाकली आहे, काय ऍक्शन घेतली, मला समजू द्या, मला सांगा जरा, असा अर्थानं. ओके, आय वॉन्ट टू नो व्हॉट ॲक्शन यू हॅव टेकन. आता पुन्हा एकदा, आय वॉन्ट टू नो हा मेन क्लॉज, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हे आपल्याला माहितीच आहे. सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आहे, तेही माहिती आहे. त्या ट्रिक्सने आपण जाऊया. आणि ते झाल्यानंतर आपल्याला याच्या अगोदर बघायचं, याच्या अगोदर टू नो आलंय. टू प्लस वर्ब वन म्हणजे काय, टू प्लस वर्ब वन म्हणजे इन्फिनिटिव्ह. मग जर इन्फिनिटिव्ह जर असेल त्याला म्हणूया आपण नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह.
बघा, सब्जेक्टच्या पोझिशनला आलं सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्टच्या पोझिशनला आलं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्टच्याच पोझिशनला आलं पण एम इज आर वॉज वेअर शॅल बी विल बी सीम बिकम असे वर्ब त्याच्या अगोदर आले ऑब्जेक्टच्या पोझिशनच्या, तर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. आणि नाउन क्लॉज जर इन्फिनिटिव्हच्या आधी आला तर त्याला म्हणायचं नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह. सिंपल आहे ना, पॉज करून लिहून घ्या. नाउन क्लॉजचा आपण 5वा प्रकार पाहतोय, ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन. बघा, आपण ज्या वेळेस प्रश्न विचारतो मेन क्लॉजला आपल्याला सबऑर्डिनेट नाउन क्लॉज उत्तर जर मिळालं, जर सबऑर्डिनेट नाउन क्लॉज जर उत्तर मिळालं आणि त्या नाउन क्लॉजच्या अगोदर जर प्रिपोजिशन असेल, म्हणजे ऑन, ओव्हर, बिटवीन, फॉर, इन, आउट अशा प्रकारचे प्रेपोजिशन जर येत असतील तर त्याला ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन असं आपण म्हटलं जातं. म्हणजे नेमकं कसं, वी आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट वी डू. द फर्स्ट थिंग, सेपरेट द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. पहिली गोष्ट मेन क्लॉज बाजूला करा, सबऑर्डिनेट क्लॉज बाजूला करू. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर इथपर्यंत आहे मेन क्लॉज. व्हॉट वी डू इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आहे का, प्रश्न विचारून पहा, उत्तर आपणास मिळत आहे. उत्तर मिळाल्यानंतर मी याला नाउन क्लॉज असं म्हणतो. पण नाउन क्लॉजच्या अगोदर इन्फिनिटिव्ह नाही आहे, मग ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह आलंच नाही आहे, मग प्रिपोजिशन आहे. काय आहे, प्रिपोजिशन आहे. मग प्रिपोजिशन फॉर असल्यामुळं याला म्हणायचं ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. सिंपल आहे, त्याच्या अगोदर आपल्याला बघायचे फक्त. चला पुढे पाहू. आय कॅन फाइंड नो मिनिंग इन व्हॉट यू हॅव सेड. याही वाक्याचा सेपरेट द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. नाउ आय कॅन फाइंड नो मिनिंग इन up to in, that is main clause, and what you have said is a subordinate clause. हा आहे वाक्यातला सबऑर्डिनेट क्लॉज. याला वाटणे प्रश्न विचारून पहा, उत्तर तुम्हाला हमखास मिळणार आहे. उत्तर मिळालं, हा नाउन क्लॉज आहे. मग नाउन क्लॉजच्या अगोदर काय आलंय, प्रेपोजिशन इन आलंय. मग प्रेपोजिशन इन आलं त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन. किती सिंपल आहे बघा ना. काय काय पाहिलंय, सब्जेक्टच्या पोझिशनला आलं सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्टच्या पोझिशनला आलं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्टच्याच पोझिशनला आलं इनकम्प्लीट प्रिडिकेशन वाले वर्ब आले, एम इज आर वॉज वेअर शॅल बी विल बी सीम बिकम, तर त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. त्याच्यानंतर आपण पाहिलं, जर इन्फिनिटिव्हच्या अगोदर जर समजा सबऑर्डिनेट नाउन क्लॉजच्या अगोदर इन्फिनिटिव्ह आलं ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह, प्रेपोजिशन आलं ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन. Isn't it simple? Very simple. Okay. Pause the video and write it down properly. Noun clauseचा 6वा उपप्रकार आहे in opposition to the noun or pronoun. नाउन किंवा प्रोनाउनच्या जवळ येतो असं आपण त्याला आपल्या सर्वसामान्य शब्दात म्हणू शकतो, परंतु एक्झॅक्टली त्याचा अर्थ तसा नाही आहे. आपण इकडे पाहूया. आपण यामध्ये सबऑर्डिनेट नाउन क्लॉज हा मेन क्लॉज मधील नाउन नंतर लगेच येतो किंवा दुसऱ्या शब्दात तीच माहिती सांगितली जाते, त्यास नाउन और प्रोनाउन अपोजिशन असे म्हटलं जातं. समजलंय? नाही? ओके, मला माहिती आहे ते लगेच समजणार नाही. आता लक्ष द्या. इट इज सर्टन दॅट द इंडिया विल सिंक. इट इज सर्टन दॅट इंडिया विल स्लिंक. आता मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज आपण बाजूला करणारच आहोत. इट इज सर्टन इज अ मेन क्लॉज, दॅट इंडिया विल विन इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. एकदा मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट केला, विषय संपला. मग आता आपण व्हॉट इज सर्टन प्रश्न विचारा, दॅट इंडिया विल विन, हा आपल्याला उत्तर मिळेल. हा नाउन क्लॉज आहे, याच्याविषयी अडचण नाही. ओके. आता हे बघा, अपोजिशन या शब्दाचा अर्थ असा आहे दुसऱ्या शब्दात तेच म्हणणं पुन्हा सांगणं. बघा आता, इट म्हणजे काय, दॅट इंडिया विल विन. इट इज सर्टन, ते निश्चित आहे. ते म्हणजे काय, दॅट इंडिया विल विन. म्हणजे इट याविषयीच आणखीन, म्हणजे इट जो माहिती सांगतोय तेच दॅट इंडिया विल विन, त्यांनी पण तीच माहिती सांगितली आहे. म्हणून याला म्हणायचं इन अपोजिशन टू द प्रोनाउन आहे. आता इथं नाउन नाही आलं, हे प्रोनाउन आहे. प्रोनाउन नाउन हे कळत असेल तुम्हाला, हे की नाही? नसेल समजत तर थोडीशी वाट पहा. आपण हे करतोय, काही व्हिडिओ टाकतोय, काही टाकलेले आहेत ऑलरेडी. ओके. इट इज सर्टन दॅट इंडिया विल विन, म्हणजे इट उत्तर आलंय, इट उत्तर नाही आलं, इटचंच म्हणणं दुसऱ्या शब्दात सांगतोय. हे नाही कळालं ना, हे तिसरं वाक्य बघा, एकदम चांगलं कळेल. हर क्लेम
was accepted by the court, main clause, and that she is rightful owner of the land is the subordinate clause. Is it clear? आता बघा, हे सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आहे. प्रश्न विचारून पहा, तुम्हाला उत्तर मिळणार आहे. मग सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आहे, पण हर क्लेम, तिचा कोणता क्लेम आहे रे? दॅट शी इज राईटफुल ओनर ऑफ द लँड, ती बरोबर त्या जमिनीची मालक आहे. म्हणजे हर क्लेम, तिने जो कोर्टामध्ये क्लेम केलाय, बाबा माझं म्हणणं असं आहे. काय म्हणणं आहे? आता हे जे म्हणणं आहे हर क्लेम कोणता आहे? दॅट शी इज राईटफुल ओनर ऑफ द लँड. म्हणजे क्लेम याच शब्दाविषयी आणखीन वेगळ्या शब्दामध्ये दॅट शी इज राईटफुल ओनर ऑफ द लँड हे माहिती सांगतंय. मग आता हे कशाच्या जवळ आहे? क्लेम. क्लेम आहे नाऊन, मग नाऊन आहे अपोजिशन टू नाऊन, हे प्रोनाऊन आहे. आता दुसरं वाक्य बघा, इट इज सेड दॅट द एंडेवर अकॅडमी इज द बेस्ट. दिस इज द मेन क्लॉज. ओके, and Endeavor Academy is the best is the subordinate clause. that पासून पुढं हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग मेन क्लॉज वाटणे प्रश्न विचारा, मग आपल्याला लगेच कळालं दॅट एंडेवर अकॅडमी इज द बेस्ट, हे सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आहे. आता आणखीन एक गोष्ट माहिती सांगा मला, तुम्ही बोलू शकता इट इज सेड. इट इज सेड असं म्हटलं म्हणजे इट इज सेड ते म्हटलं जातं बुवा, असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एंडेवर अकॅडमी इज द बेस्ट. म्हणजे असं म्हटलं जातं, म्हणजेच एंडेवर अकॅडमी इज द बेस्ट असं म्हटलं जातं. याचंच म्हणणं मी पुढे एक्सटेंड केलंय, एंडेवर अकॅडमी इज द बेस्ट. मग याला म्हणायचं हे आहे प्रोनाउन. इट विषयीच अधिक माहिती सांगतंय दॅट एंडेवर अकॅडमी इज द बेस्ट. दिस इज इन अपोजिशन टू द नाउन ऑर प्रोनाउन. थोडस ट्रिकी क्वेश्चन आहे, सो डोंट वरी. तुम्हाला मी पुन्हा एकदा एकदम क्विकली सांगतो काय बघा. थोडक्यात काय होतं माहिती आहे का मित्रांनो, इथं अशा पद्धतीनं नाऊन आणि प्रोनाऊन नंतर येतं इथपर्यंत ते ठीकच आहे. पण ते काय करतं, एखाद्या नाऊन आणि प्रोनाऊन विषयी जे माहिती सांगतं ना, नाऊन आणि प्रोनाऊन जे माहिती सांगतं तेच दुसऱ्या शब्दात ते माहिती सांगतं. जसं की हर क्लेम, तिचं काय म्हणणं होतं? हर क्लेम. हर क्लेम म्हणजे तिचा क्लेम, तिने जो क्लेम केलाय त्याला आपण हर क्लेम म्हणतोय. मग तिने काय क्लेम केलाय? दॅट शी इज राईटफुल ओनर ऑफ द लँड. म्हणजे हर क्लेम काय अँड दॅट शी इज राईटफुल ओनर ऑफ द लँड काय, एकच माहिती सांगते ना, फक्त हे वेगळ्या शब्दात आहे. मग अशा वेळेस अपोजिशन, अपोजिशन या शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्या शब्दात तीच माहिती सांगितली जाते, त्याला म्हणायचं अपोजिशन ऑफ नाऊन. नाऊन असेल तर नाऊन, इकडे प्रोनाऊन आलं तर प्रोनाऊन. एवढं लक्षात ठेवायचं. पॉज करा आणि छानपैकी लिहून घ्या. नाऊन क्लॉजचा आपण शेवटचा उपप्रकार पाहतोय, नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस. नाम संबोधन असंही त्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो. आता याच्यामध्ये काय गंमत येते बघा, जेव्हा व्यक्तीचे नाव माहीत नसते तेव्हा त्यास संबोधण्यासाठी क्लॉज वाक्यात नाऊन ऐवजी वापरला जातो, तेव्हा त्यास नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस असं म्हणतात. तत्पूर्वी आपण काही उदाहरणं पाहूया. हे बघा, आता कधी कधी आपल्याला माहिती नसतं, आपण मोठाले लोक म्हणतात, अरे यार यार काय ते तुझं नाव, इकडे इकडे इकडे, तू काय 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 नाव आहे तुझं, पळ बरं बाहेर तू लगेच. नाव जर आपल्याला त्यावेळेस नाव माहीत नसतं त्यावेळेस आपण काहीतरी शब्द बोलतो, वाक्य बोलतो, आहे की नाही, क्लॉज बोलतो आपण कधी कधी, आणि त्याला आपण म्हणतो तुझा. आता एक्झाम्पल बघा, whoever you are हे आहे पहिली गोष्ट, हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज, आणि कम हिअर हे आहे मेन क्लॉज. व्हॉट एव्हर युअर नेम इज हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज, आणि गेट आउट आहे मेन क्लॉज. आता बघा, whoever you are, तू कोण का असाना, कुणी का असाना, कम हिअर इकडे आहे. आता whoever you are हे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं नाव माहिती नसतं त्यावेळेस आपण त्याच्या बदल्यात हे नाव आपण वापरतो. उदाहरणार्थ मी आहे तिथं सोमनाथ, मग मला जर नाव माहिती असतं तर मी कसं म्हटलं असतं? सोमनाथ कम हिअर. काय म्हटलं असतं मी? स्वरा कम हिअर, आराध्या सानू कम हिअर, असंच मी म्हटलं असतं. बरोबर आहे की नाही? तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस मला नाव माहिती नाही त्यावेळेस मी हू एव्हर यू आर, कुणी का असा ना असं वापरतोय. म्हणजे हे जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे कुणाऐवजी आलंय रे? नामाऐवजी आलंय. स्वरा, सोमनाथ, आराध्या, वेदांत, शौर्य, सार्थक, हे काय आहेत सगळे? हे सगळेच्या सगळे नावं आहेत. कळतंय ना तुम्हाला मी काय सांगतोय? हे नाव आहे म्हणजे नामाऐवजी वापरलाय आणि तो पूर्ण क्लॉज वापरलाय, तो पण सबऑर्डिनेट क्लॉज वापरलाय, म्हणून त्याला नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस असं म्हणतात. व्हॉट एव्हर युअर नेम इज, काही का नाव असं ना, पळ बाहेर, गेट आउट,
असं म्हणता की नाही तुम्ही. आणि जर नाव माहिती असतं तर सोमनाथ गेट आउट डायरेक्ट म्हटलं असतं की नाही, आपण लगेच म्हटलं असतं आपण तिथं श्रेया गेट आउट, काय असेल ते आपण लगेच वाक्यात वापरलं असतं. पण श्रेया माहित नाही, सोमनाथ माहित नाही, त्याच्या ऐवजी हे वापरलंय. श्रेया सोमनाथ हे नाम आहे, मग नामाऐवजी पूर्ण क्लॉज आलाय ना, नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेसी नाउन क्लॉज आहे. ओके, गॉट द आयडिया. आय होप यू हॅव अंडरस्टूड धिस. काय काय पाहिलंय आपण आतापर्यंत, आपण काय काय पाहिलंय. आपण पाहिलं नाउन क्लॉज, नाउन क्लॉजेसचे उपप्रकार पाहिले. सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह, ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन पाहिलंय आपण, नाउन इन अपोजिशन पाहिलंय, आणि शेवटचं आपण पाहिलंय नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेसी. असे नाउन क्लॉजेसचे 7 उपप्रकार पडतात. परीक्षेमध्ये खूप प्रश्न या उपप्रकारावरती आत्तापर्यंत विचारलेले नाहीत, परंतु काही प्रश्न अगदी हाताच्या बोटावर मोजणारे प्रश्न उपप्रकारावरती, नामाच्या उपप्रकारावरती क्लॉजेसच्या विचारलेले आहेत. मग याचा अर्थ आपण ते सोडून द्यावं असं होत नाही. उलट स्पर्धा परीक्षा असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल, कुठलीही परीक्षा असू द्या, ऑलिम्पियडची परीक्षा असू द्या, सगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती आता एक्झामिनरचा फोकस जातो आहे. म्हणून आपण हे छान पद्धतीनं क्लिअर केलं पाहिजे. एक मी 7-8 एक्झाम्पल या ठिकाणी लिहितो आहे आणि आपण तुम्ही पॉज करून ते व्यवस्थित लिहा, आधी उत्तरं लिहा आणि नंतर मी त्याचे आन्सर सांगतोय. म्हणजे किती अंडरस्टँड झालं हे लगेच तुम्हाला आत्ताच्या आत्ता समजून जाईल. लेट मी राईट डाऊन. या ठिकाणी मी एक 7 एक्झाम्पल लिहिलेले आहेत. आयडेंटिफाय द सब टाइप्स ऑफ नाउन क्लॉज. नाउन क्लॉजेसचे उपप्रकार शोधायचे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये. व्हिडिओ पॉज करा आणि त्याचे उत्तरं लिहा. ओके, आता तुम्ही आन्सर लिहिलेलेच असणार आहेत. आन्सर लिहिलेले आहेत तर आता मी आन्सर सांगतो. मी कशा पद्धतीनं करतो ते तुम्ही पहा. सगळ्यात पहिल्यांदा कुठलाही क्वेश्चन आला का मी लगेच काय करतो, त्याचा मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज बाजूला करतो. टेक मेन क्लॉज, व्हॉट एव्हर यू वॉन्ट हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हा मेन क्लॉज आहे. आता काही ना प्रश्न असा पडेल, सर क्लॉज म्हटलं का सब्जेक्ट आणि प्रेडिकेट येत असतं. टेक हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये सब्जेक्ट येत नसतो. इन अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट इज लेफ्ट आउट. दॅट इज ऑलरेडी टॉट टू यू. तुम्हाला मी ऑलरेडी ते सांगितलेलं आहे. म्हणून इथं सब्जेक्ट आलेला नाही, दडलेला आहे, YOU. मग मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज मी सेपरेट केला. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट केल्यानंतर मी मेन क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारतो, आणि व्हॉट डू यू टेक किंवा व्हॉट टेक असा मी प्रश्न विचारतो. त्यावेळेस व्हॉट एव्हर यू वॉन्ट, तुला जे पाहिजे ते घेऊन जा असं त्याचं उत्तर येतं. म्हणजेच हा सबऑर्डिनेट काय आहे, सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आहे, याच्याविषयी वादच नाही. पण आता हा कोणत्या पोझिशनला आलाय, ऑब्जेक्टच्या पोझिशनला आलाय. मग ऑब्जेक्टच्या पोझिशनला आल्यानंतर त्याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. काय म्हणायचं त्याला, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. पण ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणू कारण त्याच्या आधी इनकम्प्लीट प्रिडिकेशन वाले वर्ब पण नाही आले. एम इज आर वॉज वेअर शॅल बी विल बी बिकम सीम असे वर्ब पण नाही आले. म्हणून हे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. व्यवस्थित आन्सर लिहा, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. आता दुसरं, हु डीड इट इज नॉट इम्पॉर्टंट. हु डीड इट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज, इज नॉट इम्पॉर्टंट इज अ मेन क्लॉज. इज अ मेन क्लॉज. आता मी प्रश्न विचारतो, व्हॉट इज नॉट इम्पॉर्टंट, हु डीड इट, कुणी केलं ते काय महत्वाचं नाही. म्हणजे हा नाउन क्लॉज आहे, याच्याविषयी वाद नाही. पण नाउन क्लॉज आहे कोणत्या पोझिशनला आहे, सब्जेक्टच्या पोझिशनला आहे. डायरेक्ट डोळे दाखवून म्हणायचं सब्जेक्ट ऑफ द वर्ब. काही अडचण काहीच नाही. मग याच्यातला मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज ओळखूया. आय लुक्ड आउट टू सी हा आहे मेन क्लॉज. वाय ट्रेन हॅड स्टॉप्ड हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. मी प्रश्न विचारतो व्हॉटने प्रश्न विचारला, वाय ट्रेन हॅड स्टॉप्ड हे मला त्याचं उत्तर आलं, म्हणजे नाउन क्लॉज आहे. पण नाउन क्लॉजच्या अगोदर काय आलेलं आहे, टू सी आलेलं आहे. मग याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह. 2 + वर्ब 1 काय, ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह असं मला म्हणता येतं. माय फिअर वॉज दॅट ही वुड गो. ओके, माय फिअर वॉज हा आहे वाक्यातला मेन क्लॉज, दॅट ही वुड गो आहे सबऑर्डिनेट क्लॉज. आणि हा जर प्रश्न विचारला, व्हॉट वॉज माय फिअर, माझी काय भीती होती, का तो जाईल ही भीती होती, आणि उत्तर मला मिळतंय, म्हणजे हा नाउन क्लॉज आहे.
कशाच्या पोझिशनला आहे? ऑब्जेक्टच्या. पण ऑब्जेक्टच्या अगोदर एम इज आर वॉज वेअर शॅल बी विल बी हॅव सॉरी हॅव नाही बिकम आणि सीम येत आहे. याच्यापैकी एक आलंय ना, मग याला काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. आलं का लक्षात? लिहून घ्या. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. त्याच्यानंतर लिसन टू व्हॉट आय एम सेईंग. आता इथं आलंय लिसन, आहे की नाही? लिसन डायरेक्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे हा मेन क्लॉज आहे. लिसन टू हा मेन क्लॉज आलाय आणि व्हॉट आय एम सेईंग इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. व्हॉट डू यू लिसन टू? काय ऐक बाबा तू? मग व्हॉट आय एम सीइंग, मी जे म्हणतोय ते ऐक. मग व्हॉट आय एम सीइंग हे नाउन क्लॉज आहे, पण नाउन क्लॉजच्या अगोदर टू आलंय. टू माहित नसेल तर सांगतो, TO2 हे प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन पाठ झाल्यानंतर तुम्हाला ते आणखीन कळल. टू मग याला म्हणायचं ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. किती सिंपल आहे. ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. दिस न्यूज दॅट माय सन स्टूड फर्स्ट. दॅट माय सन SON सुन नाही. दॅट माय सन स्टूड फर्स्ट मेड मी हॅपी. आता बघा, पहिली गोष्ट नाउन क्लॉज आहे का? आहे. प्रश्न विचारून बघा ना, मनाने नाही म्हणायचं. प्रश्न विचारल्याशिवाय बोलायचंच नाही बो. प्रश्न विचारला उत्तर मिळालं. आता मला सांगा काय बातमी आहे रे? दॅट माय सन स्टूड फर्स्ट. मग बातमीचंच म्हणणं दुसऱ्या शब्दात सांगितलंय ना. मग असं जर झालं तर त्याला काय म्हणतात? अपोजिशन. आणि न्यूज काय आहे? प्रोनाउन का नाउन? अपोजिशन टू द नाउन. संपला विषय. अपोजिशन टू द नाउन. गेट आउट ऑफ द माय वे व्हॉट एव्हर युअर नेम इज. हे आहे मेन क्लॉज, हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज, हा आहे नाउन क्लॉज, हा आहे नाउन क्लॉज. आणि याच्यानंतर याच्या ठिकाणी आपल्याला नाव माहिती नसल्यामुळं हाका मारण्यासाठी, संबोधण्यासाठी ही फ्रेज वापरलेली आहे. सॉरी, हे क्लॉज वापरलेला आहे. म्हणून याला काय म्हणतात? नॉमिनी ऑफ ॲड्रेस असं म्हटलं जातं. 7 टाईप पाहिले, 7 एक्झाम्पल मी लिहिले होते. पुन्हा एक्झाम्पल कळले नसेल तर रिव्हर्स करा, त्याचे आन्सर पुन्हा पॉज करून लिहित राहा. आय एम शुअर यू आर एन्जॉईंग द क्लास. कीप एन्जॉईंग, कीप ग्रोईंग, कीप लर्निंग. Thank you very much. See you in the next video lesson. Till then, bye bye.